आणि सध्या तो स्थगित करावा आणि पुढे मग सगळ्यांशी चर्चा करून त्याचं लोकार्पण करावं असं या ठिकाणी ठरलं होतं. तरी त्यांनी न ऐकता हा ॲप या ठिकाणी लोकार्पण केलेला आहे. डोके अजून वेळ गेलेली नाही आहे. आपण कृपया हा जो ॲप आहे तो स्थगित करावा आणि मग काम करतात त्याच्यानंतर सर्वांची एक बैठक आपण आयोजित. पुणे महानगरपालिकेने जे ॲप लॉन्च केलेले आहे रंगयात्रा, या ॲपबाबत आजची ही आमची साखळी उपोषणाचं काम आम्ही करतोय. तारखांचं वाटप हा अतिशय नाटकवाल्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हा जिव्हाळ्याच्या विषयालाच त्याने हात घातलेला आहे. आमच्या कुठल्याही संस्थेला किंवा व्यक्तीला व्यक्तीशी न बोलता आमच्या अडचणी काय असतात या न समजून घेता त्यांनी हे ॲप लॉन्च केलेलं आहे. अनेक अडचणी असतात. या अनेक अडचणींवर मात करून आम्ही रंगकर्मी आमचे नाटकाचे प्रयोग सादर करत असतो. पुणे महानगरपालिकेने वेळोवेळी सहकार्य केलेलंच आहे, पण या ॲपच्या बाबतीत मात्र जरा घाई झाली आहे असं मला दिसतंय. तर माझी आयुक्तांना आणि बल्लाळ साहेबांना व्यक्तिशः विनंती राहील सर्व रंगकर्मींच्या वतीने की हे ॲपचं जे लॉन्चिंग आहे ते लॉन्चिंग केलेलं ठीक आहे, पण ते प्रत्यक्षात आणणं थांबवावं. आमच्याशी आमच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि मग त्या अडचणी दूर करून नवीन पद्धतीने तुम्ही ते ॲप लॉन्च करायला हरकत नाही. कारण आपण जग पुढे चाललं आहे, आपणही पुढे चाललं आहे हेही मान्य आहे, पण अडचणी सोडून पुढे जायला पाहिजे. जबरदस्ती करून चालणार नाही. जबरदस्ती केली तर मग गडबड होईल अशी मला भीती वाटते आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब बैठक आयोजित करावी. त्या बैठकीत आमच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि मग या ॲपचं लॉन्चिंग जे केलेलं आहे ते कार्यान्वित करावं. धन्यवाद. नगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये त्या भागातील त्या शहरातील कलाकार, कलावंत, नाट्यसंस्था, लोककलावंत यांच्यासाठी काम करत असते. कुठलंही रंगमंदिर हे त्या महानगरपालिकेची फार मोठी प्रॉफिट मेकिंग संस्था नसते किंवा उपक्रम नसतो. फक्त त्या भागातील कलाकारांना एक चांगलं थिएटर मिळावं, त्या माध्यमातून त्या शहरातील सर्व नागरिकांना महाराष्ट्राच्या या सर्व कलेचा आस्वाद घेता यावा यासाठी रंगमंदिर उभं केलं जातं. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण किंवा इतर सर्व नाट्यगृह त्या माध्यमातून पुणे महानगरपालिका नेहमीच कलावंतांसाठी आणि नागरिकांसाठी काम करत असते, त्यांना प्रोत्साहित करत असते. परंतु दुर्दैवाने हे जे ॲप आता लॉन्च केलेलं आहे याचा वापर या इतर संस्था करतील असं दिसून येत आहे. ज्या प्रकारे त्याचं बुकिंग चालू झालेलं आहे. कारण नाट्यगृह हे नाटकांसाठी असतं, लोककलेच्या कार्यक्रमांसाठी असतं, वेगवेगळ्या आपल्या कला प्रकारांसाठी असतं आणि ते नागरिकांना पाहता यावं. कमी दरामध्ये ते थिएटर उपलब्ध होतं, त्यामुळे कमी दरामध्ये प्रेक्षकांनाही ते उपलब्ध होतं. हे करत असताना आपण पाहिलं की या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन बुकिंगमुळे अनेक इव्हेंट कंपनी या माध्यमातून हे थिएटर बुकिंग करू लागलेले आहे. त्यानंतर काही दिवसांनी ज्या नाटकांसाठी हे नाट्यगृह उभा केले या नाटकांना फार कमी प्रमाणात तारखा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जे लोककलांचे कार्यक्रम आहेत, जे पारंपरिक लोककला जपण्याचं काम करतात संस्था, त्यांनाही तारीख मिळणं अवघड आहे. या माध्यमातून इव्हेंट जर इथं चालू झाले, वेगवेगळे इतर उपक्रम चालू झाले, असं निश्चितच उपक्रमांना आमचा पाठिंबा असतो. अखिल भारतीय नाट्य यासाठी काम करते, सर्व कला प्रकारांचे काम करते. परंतु नाट्यगृह हे नाटक आणि लोककला या व्यावसायिक कार्यक्रमासाठी व्यावसायिक नाट्यगृह आहे. तर त्या कलावंतांना थिएटर मिळावं, त्या नागरिकांना तिथं पाहता यावं यासाठी मिळणं गरजेचं आहे. या ऑनलाईन बुकिंगमुळे निश्चित बाहेरच्या इतर इव्हेंट एजन्सी हे नाट्यगृह बुकिंग करतील आणि ज्या प्रकारे आम्हाला एखाद्या प्रयोगाचं नियोजन करावं लागतं की आदरणीय प्रशांतजी दामले सर आमचे अध्यक्ष आहेत, तर ते महाराष्ट्राचा दौरा करत असताना ज्यावेळेस बुकिंग करतात त्यावेळेस कुठेतरी त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा प्रकारे चांगल्या नाटकांना चांगल्या तारखा मिळणं अवघड होईल आणि कुठलीही एखाद्या इव्हेंट एजन्सी एखाद्या वेगळ्या कार्यक्रमासाठी हे नाट्यगृह बुकिंग करेल
इतर अनेक छोटी छोटी नाट्यगृह आहेत, तिथे त्यांनी तो उपक्रम राबवावा. आणि जे महत्त्वाची नाट्यगृह आहेत, बालगंधर्व मंदिर, यशवंत चव्हाण, अण्णाभाऊ साठे, तिथे नाटकांचे प्रयोग होतात. हे पूर्वीप्रमाणेच त्या पद्धतीने चौबाई वाटपावरच त्याचं वाटप व्हावं आणि ऑनलाईनची ही पद्धत बंद व्हावी अशी आमची सर्व संस्थांची या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला विनंती आहे. थँक्यू. त्याची मूठ केवढी, माईक केवढे. मला थोडस मागे सर घे ना माझा का आता बघ रोल का सर, का विरोध आहे या आपला? आणि आता आपण आधुनिक जगात आहोत, कुणालाही जर बुकिंग करता येत असेल तर अडचण काय नेमक्या जे नाट्यकर्मी नाही येत आहेत? मुळात पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या 14 नाट्यगृहांपैकी बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णाभाऊ साठे या 3 ठिकाणी मुख्यत्वे नाटकाचे प्रयोग होतात. या नाटकाचे ही 3 नाट्यगृह आहे. त्या नाट्यगृहात नाटक होणं अपेक्षित आहे, म्हणून त्याला आपण नाट्यगृह असं म्हणतो. पण तुम्ही आजही बघितलं तर साधारण 30 ते 35% आरक्षण जे असतं ते प्रायव्हेट पार्टीजलाच असतं. त्यामुळे मराठी नाटकं 60-70 मराठी नाटकं आहेत रंगभूमीवर आणि सर्वच नाटकांना या 3 ठिकाणी त्यांना प्रयोग करण्याची इच्छा असते. पुणे महानगरपालिका त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या प्रयत्नातून ही 3 नाट्यगृह उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल त्यांचे प्रथम मी अभिनंदन करतो. पण आता हे रंगयात्रा हे जे काही त्यांनी ॲप आणलेले आहे, हे ॲप आहे ते नाट्यगृहांच्या आरक्षणासाठीचं ॲप आहे. नाट्यगृह आपण सत्र असतं 12:30, 5:30, 9:30 हे सत्र आहे. या सत्रांच्या आरक्षणासाठी असलेलं ॲप आहे आणि हे ॲप ओपन टू ऑल आहे. आज समजा असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असतील आणि त्यांनी सगळ्या रविवारच्या सर्व रविवार त्यांनी बुक करून टाकले, तर आम्ही नाटकवाल्यांनी जायचं कुठे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, माझी अशी विनंती आहे महानगरपालिकेला की हे ॲपमध्ये असलेल्या त्रुटी, आमच्या असलेल्या अडचणी, रंगकर्मींच्या असलेल्या अडचणी, या सगळ्यांचा त्यांनी विचार करायला पाहिजे. त्याच्यात त्यांनी मीटिंग घ्यायला पाहिजे आणि ती मीटिंग घेतल्यानंतर या सर्व अडचणी सोडवाव्यात. आपण जग ज्या दृष्टीने चाललेलं आहे, ज्या वेगाने चाललेलं आहे, त्या वेगाने जाणं अपेक्षित आहेच, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आपल्याला कॅशलेस करायचं तर आपण कॅशलेसही करू शकतो, पण नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे नाटक किंवा लोककला याच्या व्यतिरिक्त हे नाट्यगृह वापरलं जाणं अतिशय धोकादायक आहे. आजच 30-35% बाहेरचे नाटकाशी संबंध नसलेले कार्यक्रम आज नाट्यगृहात होत आहेत. जर आपण हे ओपन टू ऑल केलं तर साधारणपणे माझ्या मते 20 ते 25%च नाटकं होतील इथे. त्यामुळे माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि बल्लाळ साहेबांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हे ॲप थांबावं, आमच्याशी चर्चा करावी, आमच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि मग आपण त्याच्या पुढे काय करता येईल ते बघू. तयार करताना कलाकारांना विश्वासात घेतलं नव्हतं? नाही, कलाकारांना विश्वासात घेतलं नव्हतं, मी तेच म्हणतोय. बरं, कलाकारांच्या आधी निर्माते येतात, कारण कलाकार फक्त येतात ना, अभिनय करतात आणि निघून जातात. पण हे जे मॅनेजमेंट करणारे आहेत मंडळी किंवा निर्माते आहेत, त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे माझी असं रिक्वेस्ट राहील की हे आत्ता ताबडतोब थांबावं. त्यांनी ॲपचं इम्प्लिमेंटेशन लॉन्च केलं, ठीक आहे, कौतुकाचा भाग आहे, पण त्यातल्या अडचणी आधी त्यांनी दूर कराव्यात आणि परत रिलॉन्च करावं. महापालिका असं म्हणते की या संदर्भात मक्तेदारी होऊ नये यासाठी हे सगळं ऑनलाईन सेवा आपण देतोय की बाबा ज्यांना कुणाला हवे. इतर वेळी काय होतं की नाटकं असतात आणि मग नाटक सोडून द्यायचं का नाही असे सगळे प्रश्न निर्माण. मुळात नाट्यगृहाचं तुम्ही जर GR बघितला जुना 1970-72चा GR आहे, त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की नाट्यगृह हे या नाट्यगृहाचा अर्थ नाटक करण्यासाठी असलेले गृह. मग नाट्यगृहात नाटकच अपेक्षित आहे ना, मग बाहेरचे अपेक्षितच नाहीत काय. नाटक आणि लोककलेशी संबंधित असलेल्या गोष्टी, आता ही जी वास्तू आहे ही पु ल देशपांडेंच्या काळात बांधलेली वास्तू आहे त्यांनी. तर महानगरपालिकेच्या त्यांच्या GR मध्येच लिहिलेलं आहे की नाट्यगृहात लोककला, नाटक हेच होणं अपेक्षित आहे, बाकीचे कुठलेही कार्यक्रम होणं अपेक्षित नाही आहे. तोही नियम मोडला जातो तुम्ही म्हणताय. मी तेच म्हणतोय की आपण काळाच्या ओघात आपण पुढे सरकतोय, पण काळाच्या ओघात पुढे सरकताना
मराठी नाटकाला 250 वर्षाची आपली परंपरा आहे, तर ती परंपरा टिकवण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने जसे चांगले निर्णय घेतलेत तशाच ह्या बाबतीतसुद्धा त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. अडचणी प्रत्येक गोष्टीत असतात, पण चर्चा करून या अडचणींवर मात करता येते. घाईघाईने ॲप तुम्ही लॉन्च करू नका अशी माझी विनंती आहे. थँक्यू.